नाराजी व्यक्त केली जाते की जिल्ह्याचा विकास कधी व्हावा. तसं काही नाहीये. पालकमंत्र्याचा तिढा आता काही राहिलेला नाही. ज्या 2 जागेचा तिढा चालू आहे त्याचा वाद मला वाटतं आज कदाचित संपेल, परंतु त्यामुळे जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होतो असं बोलणं चुकीचं आहे. आतापर्यंत जे कामकाज चालू आहे त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष असल्यामुळे त्या विकासामध्ये कुठेही अडथळा येणार नाही याची काळजी आम्ही घेतो. धनंजय मुंडे काल भगवानगडावर मुक्कामी होते आणि त्यानंतर नामदेव शास्त्री सुद्धा या विषयावर बोललेले आहेत. धनंजय मुंडेच्या पाठीशी भगवानगड आहे असं बोलून दाखवत आहे. मात्र हा एक वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. दुसरीकडे असं आम्हाला पटत नाहीये किंवा आम्हाला अपेक्षित नव्हतं अशीच जरांगे पाटील म्हणतात. नाही बघा, भगवानगडावर गेले, धनंजय मुंडे गेले, चांगलं आहे, काही वाईट नाही. एखाद्या संतांच्या सानिध्यात जाणं याचा राजकीय काही संबंध लावणं काही कारण नाही. म्हणून कोणी भगवानगडावर गेले किंवा कोणी कुठेही गेलं तरी त्याच्याबद्दलचा आक्षेप घेणे मला वाटतं हे गैर आहे. अंजलीताई म्हणतात की आम्ही आता नामदेव शास्त्रींना सुद्धा पुरावे देऊ कारण त्यांना ह्या घटनेची सत्यता माहिती नाही. अंजलीताईवर मी आता जास्त भाष्य करणं योग्य वाटत नाही. संजय राऊत जे आहेत ते बोलत आहेत की ज्या काही घोटाळे होत आहेत, जे काही भ्रष्टाचार होत आहेत त्या संदर्भात तुम्ही डोळे झाक करून आता तुमच्या सोबत काही लोकांना अशी घेत आहेत जे भ्रष्टाचारामध्ये घोटाळ्यात सहभागी आहेत. अहो, भ्रष्टाचारावर बोललो कोणी पाहिजे? या लोकांनी ज्यांनी मुंबईची वाट लावली, ज्यांनी 2.5 वर्ष सत्ता भोगताना जे काही घोटाळे केले त्याचे आता पुरावे समोर यायला लागले. या खिचडी चोरांनी, या कफन चोरांनी आमच्यावर बोलावं हे शक्य नाही ना. म्हणून या गोष्टीवर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार पण नाही. हे सरकार जे चाललंय, कोणी असेल कोणत्याही घोटाळ्यात अडकला तर त्याला माफ करणार नाही एवढं निश्चित आहे. नवीन उदय होईल असे संजय राऊतच म्हणत होते. मात्र संजय सामंतांचं ऑपरेशन कधी होईल सांगता येणार नाही असं ते देखील म्हणतात. सगळे सामंत आमच्या बरोबर आहेत. उबाटाचं ऑपरेशन कधी करायचं याचा विचार एकनाथ शिंदे साहेब सध्याला करतायत. मला वाटतं त्या ऑपरेशनचा आता डेट ते कधी देतील. आम्ही ओटी मध्ये सर्व तयारीनिशी बसलेलो आहोत. मेन डॉक्टरची वाट पाहतो. डॉक्टर शिंदे आले की ऑपरेशन स्टार्ट होईल. इतर लोकांची घुसखोरी निर्माण झाली. हो नाही ते सांग ना. कधी वर्षावर नजर ठेवायची सवय, यांना लोकांच्या घरामध्ये वाकून पाहायची जी सवय लागली फटीतून, तर यांनी बंद केली पाहिजे. आता सर्वसामान्यांसाठी ते दालनं उघडी आहेत, सर्वसामान्य जनतेसाठी. आणि तिथे आले तर त्यांचं आम्ही स्वागत करायला बसलेलो आहोत. आम्हाला घरात बसून राजकारण करायचं नाही, आम्ही मंत्रालयात बसून लोकांचे प्रश्न सोडवणार आहोत. बरं, नामदेव शास्त्री जे आहेत आज धनंजय मुंडेंना भेटले. मात्र यावेळी त्यांनी एक वक्तव्य केलं आहे की ज्या लोकांनी संतोष देशमुख यांची हत्या केली त्यांची मानसिकता तशी का झाली ते पण विचार करायला म्हणजे आरोपी खून करण्या इतपत ती मानसिकता कशी गेली याचा विचार का नाही, याचा सर्व तपास पोलीस करतील ना. सर्व याचे जे आपण आरोपी आपण पोलिस आहे आपण असं नसतं ना. पोलिसांना त्यांचा तपास करू द्या. एकदा तपासामध्ये जे काही निष्पन्न होईल मग जो कोणी खुनी असेल त्याला त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. ही सर्वांचीच मागणी आहे. धनंजय मुंडेंची मागणी आहे. त्यांचं म्हणणं आहे की जो खुनी असेल त्याला फाशी दिली पाहिजे. म्हणून आता पोलिसांना त्यांचा तपास करू द्या. तपासाच्या आड या आता मी दरवेळेला सांगतो की राजकीय पुढाऱ्यांनी त्यांचं वक्तव्य देणं कमी केलं पाहिजे. पोलिसांच्या कामामध्ये त्याच्यामुळं आडकाठी येते, त्यांचा तपासाची दिशा भरकटू शकते. म्हणून त्यांना त्यांचं काम करू द्या आणि जेव्हा तो सर्व निष्पन्न होईल त्यावर नंतर जर तुम्ही कॉमेंट्स केली तर त्याला महत्व प्राप्त होईल. दंगेकर तुमच्याकडे येणार आहेत का? कारण चर्चा ऐकायला मिळते की शिवसेनेत प्रवेश करतात. अरे बापरे, अरे इतका मोठा नेता आमच्याकडे नको बाबा. चल.